आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय। EMI बद्दल स्पष्ट केले मत, जाणून घ्या संपूर्ण माहिती। 28 मार्च 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। आजच्या काळात कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे। घर, गाडी, शिक्षण किंवा व्यवसाय यासाठी बँक आणि वित्तीय संस्था प्रत्येक गरजेसाठी सहजपणे कर्ज देतात। पण खरी अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा मासिक हप्ता म्हणजे EMI भरण्याची वेळ येते व त्यावेळेस काय अडचणी येतात। उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। पाटणा उच्च न्यायालयाने आपल्या अलीकडच्या निर्णयात स्पष्ट केले आहे की कोणती बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांची मालमत्ता, विशेषतः वाहने, मनमानीपणे जप्त करू शकत नाही। कायदेशीर प्रक्रिया न करताच वाहन जप्त करणे आता बेकायदेशीर मानले जाईल। आर्थिक संकटातून जात असलेल्या आणि त्यांचे EMI भरण्यास असमर्थ असलेल्या लाखो लोकांसाठी हा निर्णय वरदान ठरेल। आता वसुली एजंट घरातून किंवा रस्त्यावरून जबरदस्तीने वाहन घेऊन जाऊ शकणार नाहीत, तसेच ते धमकी देऊ शकणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करू शकणार नाहीत। रिकव्हरी एजंटसाठी नवीन आचारसंहिता। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वसुली एजंटसाठी एक नवीन आचारसंहिता देखील निश्चित करण्यात आली आहे, जी पाळणे अनिवार्य असेल। टाईम मॅनेजमेंट। वसुली एजंट फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत ग्राहकाशी संपर्क साधू शकता। सौजन्य राखा। एजंटनी ग्राहकाशी आदराने वागले पाहिजे। कोणत्याही प्रकारच्या धमक्या, अपमानास्पद भाषा किंवा शारीरिक बळाचा वापर प्रतिबंधित आहे। ओळख उघड करणे। प्रत्येक वसुली एजंटने त्यांची ओळख आणि बँकेशी असलेले संबंध उघड केले पाहिजेत। ओळख पडताळल्याशिवाय कोणतीही कारवाई करता येणार नाही। गोपनीयतेचा आदर। ग्राहकांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली पाहिजे। कर्जाची माहिती कुटुंबातील सदस्यासह, शेजारी किंवा सहकार्यासह शेअर केली जाऊ शकत नाही। कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे। वाहन जप्त करण्यापूर्वी एजंटने न्यायालयाचा आदेश किंवा बँकेची परवानगी ह्यासारखी योग्य कागदपत्रे दाखवावीत। बळाचा वापर करण्यास मनाई। कोणत्याही परिस्थितीत वाहन जबरदस्तीने हिसकावून घेणे किंवा त्यांचे कुलूप तोडून ते घेऊन जाणे बेकायदेशीर ठरणार। EMI चुकल्यास काय करावे? बँकेशी संपर्क साधा। बँकेकडून काही टिप्स घ्या। ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि तुमची परिस्थिती स्पष्ट करा। परिस्थितीचा सामना करा, पर्यायावर व चर्चा करा। EMI रिशेड्यूलिंग, कर्जाची मुदत वाढवणे किंवा तात्पुरती सवलत यासारख्या पर्यायावर चर्चा करा। उत्पन्न वाढवा। तुमचा EMI भरण्यासाठी पार्ट टाईम जॉब करा। जास्तीत जास्त उत्पन्न येईल असे काम करा। कायदेशीर सल्ला घ्या। जर वसुली एजंट आवश्यक दबाव असतील तर आर्थिक सल्लागार किंवा वकिलाचा सल्ला घ्या, त्यावर तोडगा काढा। आता बँकाची मनमानी चालणार नाही। उच्च न्यायालयाच्या ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे आता बँका आणि वित्तीय संस्था मनमानी पद्धतीने वागू शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने दिले आहे। कर्ज वसुली ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, परंतु ती कायद्याच्या कक्षेतच झाली पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे। आर्थिक संकट आयुष्यात कधीही येऊ शकते। नोकरी गमावणे, आरोग्य समस्या, कौटुंबिक आणीबाणी किंवा व्यवसायातील तोटा अशा अनेक परिस्थिती असू शकतात जेव्हा एखादी व्यक्ती त्याचा EMI भरण्यास अडचण येऊ शकते। अशा परिस्थितीत त्याला धमकावण्याऐवजी किंवा जबरदस्तीने त्याला मालमत्ता हिसकावून घेण्याऐवजी सहानुभूतीपूर्ण आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे। उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ कर्जदाराच्या हक्काचे संरक्षण करत नाही, तर बँकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो। यामुळे लोकांना संदेश मिळेल की बँकिंग व्यवस्था निष्पक्ष आणि पारदर्शक आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या हक्काचा आदर केला जातो। हा निर्णय लोन घेणाऱ्या सर्वांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे।